की कोणी जर तुम्ही वधूवर परिचय मेळाव्यात जर का गेले तर आपल्या मुलींची पहिली पसंती आहे नोकरीवाला मुलगा आहे का? मित्रांनो, हा समाज असा आहे की आपल्या मुलींना नोकरीवाला मुलगा पुरवू शकत नाही. उद्या जर का आपल्या मुलींनी ठरवलं की हा समाज गांडू आहे, नोकरीवाला मुलगा देऊ शकत नाही, तर तुमच्याकडे मुली पण राहणार नाही. इतकी दयनीय परिस्थिती आपल्या समाजात आहे, ते कोणी बोलू शकत नाही. ही परिस्थिती जर बदलायची असेल, हे समाज क्रांती करायची असेल, तर सर्टिफिकेट शिवाय पर्याय नाही. म्हणून आता आपल्याकडे संदीप भाऊ कोडे यांनी सांगितलं, तुम्ही जे सर्टिफिकेट 8-10 मिळवले, ते 8-10 कुटुंबाचा तुम्ही उद्धार केलाय भाऊ. ते तुमच्या रक्तात येते धाडस. म्हणून प्रत्येकाने जे संदीप कोडी करू शकतो, त्यालाही 2 हातपाय आहे, मला बी आहे. तो जे करू शकतो मी पण करू शकतो. त्यांच्याकडे जर शरद भाऊ जाऊ शकतो, गणेश सोनवणे जाऊ शकतो, प्रताप दादा आमले जाऊ शकता, तर माझ्यासाठी का नाही येणार? समाजासाठी सर्व तयार आहेत. तुम्हाला एक सांगतो, तुम्ही धाडस करा. एक वकील माणसाला कोर्ट सोडून ज्या वेळेस धाडस करून इथं यावं लागतं की नाही, हा आमच्यावर अन्याय आहे. मित्र, तुम्हाला एक गोष्ट सांगतो की या समाज क्रांती जर तुम्हाला करायची असेल तर एक गोष्ट लक्षात घ्या. आपल्याला वाटतं की प्रमाणपत्र हा जो विषय आहे, एसडीओ देत नाही. एसडीओवर प्रेशर कोणाचं आहे? एसडीओ हा लोकशाहीतील एक घटक आहे. त्या लोकशाहीच्या घटकामध्ये कार्यकारिणीचं मंडळ आहे, त्याचा तो प्रतिनिधी आहे. संविधानाने जे मूलभूत हक्क आणि अधिकार दिले ते पुरवण्याची जबाबदारी यांची आहे. परंतु हे पुरवत नाही, म्हणजे लोकशाहीचा एक स्तंभ कार्यकारी मंडळ हे आपल्याला सपोर्ट करत नाही, सपोर्ट नाही करत. दुसरं मंडळ आहे न्याय मंडळ, जिथून आपल्याला कायदे मंडळातनं आपल्याला कायदे तयार करावे लागतात. न्याय मंडळातनं न्यायालय आपल्याला न्याय देतात. इथं न्यायालय पण आपल्याला न्याय देत नाही. संघर्ष जो आहे, कायदे मंडळातनं कायदे पारित झालेले लोक आपली बाजू कधी मांडत नाही. कधी बोलले का आपले आमदार खासदार? मग जर का आपण निवडून दिलेले आमदार खासदार जर कोणी आपलं बाजू मांडत नसेल, तर त्याच्या जागी दुसरा रिप्लेस करायची हिंमत जी आहे ती तुम्हालाच करायची आहे. कायदे मंडळात पण आपले माणसं पाहिजे, न्यायालयात पण आपलेच पाहिजे, रस्त्यावर पण आपलेच पाहिजे, आणि सर्वांकडे 7 रांजण भरायची ताकद फक्त धाडस संघटनेत आहे. आणि जर धाडस संघटना जर हे विधान उचलत असेल, ते मी आता कन्नडला गेलो. कन्नडला मी त्यांना सांगितलं, साहेब मला एसडीओला भेटा. मी पीआयला भेटलो, तुम्ही होता ना. तर पीआयनी काय सांगितलं म्हणे, साहेब तुम्ही जाताय, तुम्ही त्यांच्याशी बोलताय का एसडीओ कार्यालयाशी,